नमस्कार. जवळपास 2 आठवडे उलटलेत पी-एम किसानच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाला आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे त्यांच्या 8व्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या वितरणाची. अशातच बातम्या येत आहेत, की राज्यामध्ये जवळपास 2 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत, ज्यांना की अपात्र करण्यात आलेलं आहे. मग नेमकं या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, की कोणत्या निकषावरती नवीन काही निकष लावलेत, की आहेत त्या निकषमध्येच कोणते निकष आहेत, ज्या आधारावरती हे 2 लाख शेतकरी अपात्र झालेत. त्यासोबत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत. तर त्या पार्श्वभूमीवरती आचारसंहितेमध्ये 8व्या हप्त्याचं वितरण कसं सरकार करणार आहे, परत एकदा याची सखोल चर्चा आपण करू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती जाऊ द्या, ज्यांना प्रतीक्षा होती त्यांच्या नमो शेतकरी सन्मानच्या हप्त्याची. चला तर मग माहिती सुरुवात करूया. मित्रहो, आकडेवारीनुसार समजून घेण्याचा प्रयत्न करूया, की 20वा हप्ता 96 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता राज्यातल्या पीएम किसानचा. आणि तोच पीएम किसानचा 21वा हप्ता 92 लाख शेतकऱ्यांना मिळाला. मग अशातून आकडेवारीवरून अंदाज बांधला जातो, की 4 लाख शेतकऱ्यांना अपात्र केलंय का? तर तसं नसून जो 19वा हप्ता होता त्यामध्ये 4 लाख शेतकरी राहिले होते. ते राहिलेल्या शेतकऱ्यांची गोळाबेरीज करून हे 96 लाखापर्यंत गेली होती. परंतु यात ही एक बाब खरी आहे, की जवळपास पावणे 2 लाख, दीड ते पावणे 2 लाख शेतकरी आहेत, ज्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आता कोणकोणते निकष आहेत, ज्यावरती अपात्र केले आणि संख्या किती आहे ते आपण पाहूया. जे दुबार लाभार्थी आहेत, दुहेरी लाभार्थी म्हणजे पती-पत्नी एकाच कुटुंबातले लाभार्थी आहेत. त्यांना आतापर्यंत वगळण्यात आलं नव्हतं. तर त्यांची संख्या राज्यातली 35,000 इतकी आहे. आता राज्यात मयत शेतकरी काय आहेत? लाभार्थी जे होते परंतु मयत झालेले आहेत. त्यांची संख्या 28,000च्या आसपास आहे. म्हणजे हे जवळपास 60,000-65,000चं गणित घातलेलं आहे. सोबतच जमिनीची नोंदी ज्यांच्या जुळत नाहीयेत, आता ॲग्री स्टॅकमुळं किंवा यामुळं आणखीन तपासणी सखोल झालेली आहे, सोपी झालेली आहे. त्यामुळे जमिनीच्या नोंदी ज्यांच्या जुळत नाहीत, त्यांचीही संख्या जवळपास 30,000 ते 40,000च्या आसपास आहे. अशा प्रकारे लाख, सव्वा लाख शेतकरी या कारणानं वगळण्यात आलेले आहेत. आता त्याच्यासोबत आणखीनही काही निकष आहेत, जे तुम्ही लक्षात घेऊ शकता, की दुहेरी लाभार्थीमध्ये कुणाला वगळण्यात येतं. म्हणजे पती-पत्नी जर लाभार्थी असतील, तर पतीला वगळण्यात आलेलं आहे, पत्नीला ठेवण्यात आलेलं आहे. आता याचं कारणही तुम्ही समजू शकता, की तिकडनं तुम्हाला ₹2,000 द्यायचे आहेत, लाडक्या बहिणीचे आणि इकडनं 2,000 तर ₹4,000 एकाला मिळाले असते, परंतु आता ते मिळणार नाहीत. म्हणजे 2,000 मिळणार. म्हणजे तुम्हाला नमो शेतकरीची पत्नी तुम्ही पात्र ठेवली, की तिला नमो शेतकरीचे ₹500 द्यायचे, पीएम किसानचे किंवा नमो शेतकरीचे आणि इकडनं 1,500. तर तो काही खेळ झालेला आहे. त्यासोबतच राशन कार्डमध्ये केवळ एकाचंच नाव राहणार आहे. म्हणजे राशन कार्डवरती तिघं जण आहेत आणि तिघंही शेती जमीन आहे. तर आता इथून पुढे राशन कार्डवरती एकालाच लाभ दिला जाईल. म्हणजे एका राशनवरती एकच पीएम किसानचा लाभार्थी असेल. त्यासोबतच नमो शेतकरीचा पण. आता ह्या बातम्या कितपत खऱ्या आहेत, हे येणाऱ्या काळातच तुम्हाला समजून येईल. पण बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना या कारणावरून वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर 2019च्या नंतर ज्यांची खरेदी-विक्री झालेली आहे. काही लोकांनी जमिनी विकल्या, दुसरीकडे घेतल्या, तरी त्यांचा नवीन नोंदणी चालू नाहीये किंवा विकल्या जमिनीमुळं तुम्हाला अपात्र करण्यात आलेले आहे आणि तुम्ही कायमच्या आयुष्यभरासाठी अपात्र झालेले आहेत. त्याच्यानंतर आय-टी-आर वाले, आय-टी रिटर्न्स भरणारे जे शेतकरी आहेत, त्यांनाही आता या यादीतनं वगळण्यात आलंय. तर अशा प्रकारे गोळाबेरीज ही पावणे 2 लाखाच्या आसपास, 2 लाखाच्या आसपास जात आहे. ह्याच काही ते निकष आहेत आणि यापैकी जर तुमचा कुठला निकष असेल, तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल, नसेल तर अन्यथा करता येणार नाही. आता ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारखा काय असू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या 2 तारखेला आहेत आणि डिसेंबर 3ला निकाल लागणार आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही अपेक्षा करू शकता, की तुम्हाला याचा जे काही 8वा हप्ता आहे त्याचं वितरण होणार आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.